केलं आहे? एक तर या 3 मातंग समाजाच्या ज्या मुली आहेत त्यांच्यावर अन्याय झालेला आहे. कुठेही सर्च वॉरंट नसताना सुद्धा पोलीस प्रशासन त्यांच्या घरी आणि ऑफिसला जाऊन कुठं ना कुठंतरी त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न तिथं झालेला आहे. तुम्ही समजून घ्या की ऑफिसमध्ये जिथं लोक असतात तिथूनच एका महिलेला जर पोलीस गाडीमध्ये टाकलं जात असेल, नाहीतर मग 2 मुली जिथं राहतात त्या घरी जाऊन आसपासचे जे पब्लिक आहे त्यांना काय भावना वाटणार. आणि मग वॉरंट नसताना तुम्ही त्यांच्या घरी जाऊन तिथं त्यांना ताब्यात घेता, त्यांचं इंटोग्रेशन तिथं पोलीस स्टेशनला करता आणि नंतर फार वेगळ्या पद्धतीचा वाद निर्माण झालेला आपण सर्वांनी बघितलं आहे. याच्यातच पोलिसांनी असं सांगितलं होतं आणि कलम त्या पद्धतीचे आहेत की या मुलींचं नाव हे कुणी प्रसिद्ध करायचं नाही. पोलिसांनी नाही केलं, आम्ही कुणीही तिथं केलं नाही. पण महिला आयोग जो महिलांच्या अधिकारासाठी, महिलांच्या हक्कासाठी जो आयोग हा बनवला गेला, त्या आयोगाच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर 3 मातंग समाजाच्या मुलींचं नाव हे प्रसिद्ध करण्यात आलं. आता BNS 72 हे जे कलम आहे त्याच्या अंतर्गत हे एक फार मोठं गुन्हा आहे. आता मग महिला आयोगाच्या बाबतीत काय केलं जातं आहे, आणि दुर्दैव असं महिला आयोगला पण डोकं नाही आणि त्याच्याचबरोबर ज्या त्याच्या अध्यक्ष आहेत त्यांनी सरळ ते रिट्वीट केलं, म्हणजे अजून प्रसिद्धी त्या मुलींना मिळावी, मुलींचा अपमान अजून जास्त व्हावा असा कुठेतरी प्रयत्न महिला आयोगाच्या माध्यमातून केला गेला आहे. त्यामुळे BNS 72 नाही तर दुसरं जे कुठलं कलम असेल त्याच्या अंतर्गत कारवाई त्या आयोगावर नाही तर तिथे असताना जो कोणी व्यक्ती ज्यांनी ते ट्विट केलं आणि रिट्विट ज्यांनी केलं त्यांच्यावर तिथं झालं पाहिजे. अशा पद्धतीने मुलींचं नाव पब्लिश करून त्यांची बदनामी करणं हे